चहाचे कप नाहीत म्हणून आम्ही ड्रोन मध्ये चहा ओतलाय. पण चहा तर प्यायचाच आहे. सकाळ सकाळचा एक मॉर्निंग वॉक घेताना बीच साईडला जात असताना वातावरण कडक साईडला डबका आहेत आणि त्याच्यामध्ये कमळं पण आहेत. तर हे आहे आपलं शिरोडा बीच, जे की सकाळ सकाळचं तिथलं वातावरण होतं ते एकदम कडक होतं. का तर समुद्राच्या लाटा आणि प्लस तिथलं वॉक होतं ना, मला असं भारी वाटलं सकाळ सकाळी तिथे फिरायला. आणि जिथं जाईल तिथं आपली निशाणे उठवत आम्ही वाळूमध्ये आपले पायाचे ठसे उठवत जात होतो. का तर जिथं जाईल तिथं आपली निशाणी पाहिजे म्हणून ती एक निशाणी सोडून आलो. ते ऑब्विसली कोणतरी पुसून गेलंच असणार, स्टील तरी आम्ही उठवत गेलो. तर डे 2 मधला स्पॉट 1 कुठला तर रेड्डीचा गणपती मंदिर, जे की आम्ही पहिल्यांदा आलो फॅमिलीसोबत. म्हणजे मला यायचं होतं पण आता आले सगळे फॅमिलीसोबत झाले, त्याने झाले भारी वाटत. बघूया आता आतमध्ये तर फोटो देणार नाहीत वाटते. तर गणपती मंदिर तरी भारी आहे. इथलं जे साईडचं वातावरण आहे ना कडक आहे, एक नंबर. हे बघा आमचा धार्मिक माणूस. दर्शन घेऊन मला डायरेक्ट बाहेर पडेल. त्याच्यानंतर ना आणि स्पॉट आहे, तर दुसरा स्पॉट कवर करायचा म्हणजे गोवा डायरेक्ट. तर इथं आल्यानंतर असं मन प्रसन्न झाल्यासारखं वाटलं. का तर गणपतीची मूर्ती एवढी सुरेख आणि सुंदर होती ना, बघतच बसावं असं वाटलं. अक्षरशः डोळे हलत नव्हते. आणि जे इथलं ॲम्बियन्स होतं, जे मंदिर होतं, जी मंदिरामध्ये शांतता होती ना, ती असं मन असं भावून गेलं माझं. डे 2 मधला एक स्पॉट तरी कवर झाला आहे. मंदिर मागच आहे, गणपती मूर्ती एक नंबर आहे. मला पण भारी वाटलं बघितल्यानंतर ना, अक्षरशः असं मनमोहक आहे. आणि मेन म्हणजे आतमध्ये जाऊन तिथे शूटिंग करून फोटो काढायला देतात, ते एक महत्त्वाचं आहे. नाहीतर इतर मंदिरमध्ये देत नाहीत, जेणेकरून आता व्ह्युअर्सला पण ते गणपती पण दिसेल. छान वाटलं, आहे चांगलं. आता बघूया पुढचा स्पॉट कुठला कवर करत आहे. डायरेक्ट बागा किंवा कलिंगूटला म्हणजे पहिल्यांदा तर रूमच घेणार आहे. का तर रूमची बोंब आहे, रूमच घेणार. रूम घेतल्यानंतर मग पुढचं नियोजन लागायचं, म्हणजे फिरायचं वगैरे तर बघता येईल काय. चला. आणि इथून पुढे जर तुम्ही रेड्डीवरनं डायरेक्ट गोव्याला जाणार असाल तर तुम्हाला टेरेकॉलवरनं डायरेक्ट कोरिमला जेट्टी मिळते, जी तुम्हाला डायरेक्ट गोव्यामध्ये एंटर करायला देते. आणि ॲज युजल हे जे डिझेल इंजिन होतं ह्याचा आवाज भरपूर होता. आणि एक साधारणतः क्वेश्चन पोरांच्या मनात येणार की हे ॲव्हरेज किती देत असेल. का तर एवढा ह्या टर्बो इंजिनचा आवाज होता ना, एक नंबर. आणि असे तुम्हाला चर्च दिसायला चालू झाले की तुम्ही समजून जावा तुम्ही गोव्यामध्ये पोचलेला आहात. जेव्हा तुम्ही गोव्यात येता आणि जेव्हा ह्या ब्रिजवरनं जाताना, हा ब्रिज एक वेगळीच वाईब देते. असं वाटायला लागतं की बाहेरच्या देशातच कुठंतरी आलोय आपण. मी गोव्यात आलो आणि डायरेक्ट कलिंगूटला गेलो. कलिंगूटला रूम घेतली, रूमला बॅगा टाकल्या आणि डायरेक्ट आम्ही बीच गाठला. बीचवरती थोडीफार मजा करून तिथले 4-5 फोटो काढून तिथनं आम्ही वापस संध्याकाळी बागासाठी निघणार होतो. तर बीचवरती आम्ही अशीच थोडी मस्ती केली. दिदीचा व्ह्यू बघ. संध्याकाळी आम्ही आलो सगळेजण बागाला. घरातल्यांनी पहिल्यांदाच बागा बघितला होता, तिथली पार्टी नाईट लाईफ पहिल्यांदाच बघितली, त्यांना पण मजा आली. आणि डे 2 साठी आम्ही तयार झालो.